मालेगाव शहरातील IMA हॉलमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। दलित मित्र व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष देवराज गरुड यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले। जिल्हाध्यक्ष प्रशांत गरुड अध्यक्षस्थानी होते। यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेश उपाध्यक्ष गरुड यांनी देशात वाढणारे जातीपातीचे राजकारण, महिलांवर होणारे अन्याय अत्याचार, दलित, आदिवासी, भटके, अल्पसंख्याक, OBC यांच्या विरोधी असणारे सरकार तसेच शेतकऱ्यांचे, कामगारांचे, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न यावर भाष्य केले। जिल्हाध्यक्ष गरुड यांनी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करणे व क्रीमी लेअर लागू करणे याबाबत घेतलेला निर्णय रद्द करावा यासाठी रिपब्लिकन पक्ष फेर याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले। त्याचबरोबर जिल्ह्यातील तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या व कार्यकारिणी गठीत करणे, पक्षाचे संघटन वाढवणे, गाव तिथे शाखा उभारणे, सदस्यता नोंदणी मोहीम राबवणे व विधानसभेच्या आगामी निवडणुकीत समविचारी, धर्मनिरपेक्ष व संविधान अबाधित ठेवणाऱ्या पक्षासोबत रिपब्लिकन पक्षाचे ध्येय व धोरण असल्याचे सांगितले। डॉक्टर स्वप्नील गरुड यांनी प्रास्ताविक केले। मेळाव्यासाठी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष KN सुपारे, जिल्हा उपाध्यक्ष विनायक वाहुळ, जिल्हा सरचिटणीस नितीन गरुड, तालुकाध्यक्ष भटू देवरे मालेगाव, चिंधा बागुल नांदगाव, दिवाकर वाघ येवला, अरुण निकम, ज्ञानेश्वर वानखेडे, रामचंद्र निर्भवणे, गौतम वानखेडे, भाऊसाहेब मोरे आदी उपस्थित होते। महेंद्र आहिरे यांनी सूत्रसंचालन केले। मेळावा यशस्वीतेसाठी कैलास जाधव, युवराज दाणी, प्रभाकर आहिरे, अनिल जगताप, रवींद्र गांगुर्डे, ललित निर्भवणे, गणेश जोपले आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहेत। मेळाव्यात सर्व तालुक्यातून मोठ्या संख्येने रिपब्लिकन कार्यकर्ते उपस्थित होते। कारण काय सांगतो? आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जी अधिकृत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची त्याचे भूतपूर्व अध्यक्ष दादासाहेब गायकवाड आणि माजी राज्यपाल रासू गवई ती बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली पार्टी आहे। आज आम्ही जो जिल्हा मेळावा घेतला तो कार्यकर्त्यांचे संवाद साधला। त्यामध्ये आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचं ध्येय धोरण आम्ही आज मेळाव्यामध्ये ठरवलं। त्याचबरोबर माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो उपवर्गीकरण करण्याचा जो काही निर्णय आता नुकताच दिलेला आहे तो निर्णय रद्द करण्यात यावा अशा प्रकारची फेर याचिका आम्ही न्यायालयात करणार आणि त्याच्यासाठी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतमध्ये पूर्ण आंदोलन करणार आहोत, रस्त्यावरती येणार आहोत आणि सनदशीर मार्गाने आम्ही आमच्या न्याय मागण्या पूर्ण त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय असा आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे की अनुसूचित जाती जमातीचे जे लोक आहेत यामध्ये त्यांना त्याचं उपवर्गीकरण करण्यात येईल। याचा अर्थ असा की SC कॅटेगरीला 13% आरक्षण आहे आणि अनुसूचित जातीला वेगळं आरक्षण। अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत। या 59 जातीमध्ये त्याचं उपवर्गीकरण करणं, उपवर्गीकरण याचा अर्थ असा होतो की प्रत्येकाला त्याच्या हक्काचं वेगवेगळं आरक्षण देणं म्हणजे विशेष हक्क आणि विशेष आरक्षण। म्हणजेच काय की जे एकत्रितरित्या जे दिलेलं आहे, जे भारतीय संविधानाने दिलेलं आहे आणि अशी तरतूद संविधानामध्ये नाही आहे। संविधानामध्ये उपवर्गीकरण करण्याचा कोणताही हे नाही आहे। त्याच्यामुळे कोणताही क्लॉज नाही, त्याला देण्याचं काही कारणच नाही। तो जो निर्णय आहे तोच मुळात चुकीचा आहे। त्याच्यामुळे उपवर्गीकरण त्यांना करता येत नाही, हे घटनाबाह्य निर्णय आहे। आज मराठा आणि OBC जे चालतं आहे त्या विषयावर काय सांगाल? मराठा आणि OBC आरक्षण याच्यावरून जो विषय चालला आहे त्याच्यावर काय सांगाल? नाही, मराठा आरक्षण आणि OBC आरक्षण, मराठ्यांना आरक्षण हे दिलं गेलं पाहिजे, रिपब्लिकन पार्टी त्यांच्यासोबत आहे। त्याचबरोबर OBCचं पण आरक्षण जे आहे ते अबाधित ठेवण्यात यावं, त्यांना कोणत्याही प्रकारचा धक्का लावण्यात येऊ नये आणि त्याच्यासाठी पण त्यांना त्यांच्या चाकोरीबद्दल ते जे आरक्षण त्यांना आहे त्याच्यात कोणताही बदल न करता मराठ्यांना आरक्षण द्यावा रिपब्लिकन पार्टी त्यांच्या। लक्ष्मण हाके आणि जरांगे पाटील हे दोघेही उपोषण करतात, यांना काय सल्ला देणार, काय सांगा? नाही, त्यांचं दोघांचं योग्य आहे ना।
जरांगे पाटील जे करतात ते आरक्षणच मागतायत ना, ते मागतात म्हणजे त्याला विलंब का? सरकारने आतापर्यंत ते देऊन टाकायला पाहिजे होतं, त्याला काही कारणच नाही. आणि यांचं जे आहे हाकेंचं पण बरोबर आहे. त्यांचा एकच मुद्दा आहे की तुम्ही आरक्षण द्यायला त्यांचा पण विरोध नाही. त्यांचं म्हणणं एकच आहे की आता ओबीसींना जे हक्क आणि ते अधिकार जे घटनेने दिले आहेत त्यांच्यापासून ते हिरावून घेऊ नये आणि ते न देता त्यांना आरक्षण देणे. कायद्याने जर विषय केला तर राज्य सरकारला आरक्षण देता येतं का? पहिली गोष्ट, आरक्षण हा मुळात मुद्दा हा राज्य सरकारचाच नाही आहे, हा केंद्र सरकारचा आहे. आणि केंद्र सरकार हा 2/3 बहुमत ज्या वेळेला प्राप्त होईल त्यावेळेला तो कायदा संमत होईल, ते बिल पास होईल आणि मग ते आरक्षण लागू केलं जाईल. मुळात काय होत आहे, मुळात लोकांमध्ये अशी भावना आहे की राज्य सरकारकडे उपोषण मोर्चे आंदोलन केलं की आरक्षण मिळतं, आरक्षण रद्द केलं जातं. हा समज चुकीचा आहे. घटनेमध्ये तसं काही नाही. बरोबर. आज रिपाईचं केलं तर भरपूर गट आहेत. जो मुद्दा तुम्ही एकदम चांगला क्लॉज उचलला आहे, तसं बाकीच्या रिपाईंनी उचलला आहे, त्याच्यात काय? हा त्यांचा बुद्धीचा विषय असू शकतो, कारण त्यांना कितपत हे समजलं की नाही समजलं हा त्यांच्या अभ्यासाचा त्यांच्या अध्ययनाचा उपयोग आहे. धन्यवाद. आहोत तो महत्वाचा उद्देश म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा. या जिल्हा कार्यकर्त्या मेळाव्यासाठी चांदवड, निफाड, येवला, देवळा, कळवण, मालेगाव, जवळजवळ नाशिक जिल्ह्यातल्या 8 ते 9 तालुक्यातून लोक या ठिकाणी आले. त्यांचं सर्वांचं या ठिकाणी पहिल्यांदा मी टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे नेमकं काय? हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष जो आहे त्याचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी दिलेला आहे. रजिस्ट्रेशन नंबर 191. हा खरा पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. आणि हा पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून आलेला हा पक्ष आहे. कारण या पक्षाची स्थापना मुळात डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांनी झालेली आहे. आणि याच्या व्यतिरिक्त असणारे जे रिपब्लिकन पक्ष